अविनाश भुसारी यांच्या हत्ये प्रकरणात पोलीस यंत्रणाला मोठा यश मिळाला आहे। गुन्हे शाखेच्या विशेष मोहिमेत उत्तर प्रदेशातून 5 आरोपींना अटक करण्यात आली असून यामुळे या घटनेचा तपास वेगाने पुढे सरकला आहे। 15 एप्रिलला गोकुलपेठ भागातील सोशा कॅफेचे संचालक अविनाश भुसारी यांची निर्मम हत्या करण्यात आली होती। या हत्येसाठी वापरलेली गोळीबार आणि घटना उलगडत जाण्याच्या दिशेने पोलीस यंत्रणा सध्या कडेकोट तपास करत आहे। चौकशीत समोर आले की या हत्येमागे शेकू टोळक्याशी सुरू असलेल्या वादाचा मोठा हात होता। बंटी उर्फ शैलेश विनोद हिरणवार, बाबू हिरणवार आणि इतर साथीदारांनी या हल्ल्याची आखणी केली। खास गोष्ट म्हणजे अविनाश भुसारी यांचा या वादाशी थेट काहीही संबंध नव्हता, तरीही तो शेकू टोळक्याचा नातेवाईक असल्यामुळे त्याला लक्ष्य करण्यात आले। हत्येनंतर आरोपी फरार झाले होते आणि पोलिसांसमोर अनेक आव्हानं उभी राहिली होती। आरोपी सतत ठिकाण बदलत होते आणि गुप्त पद्धतीने फिरत होते, पण पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि सततचे पाळत ठेवून अखेर सर्व आरोपींना अटक केली। मुख्य आरोपी बंटी हिरणवार आणि त्याचे साथीदार नवेगाव धरण रेल्वे स्टेशनवरून पकडले गेले, तर इतर आरोपी गोंदिया बसस्थानकावरून ताब्यात घेण्यात आले। या कारवाईमुळे नागपूर शहरात मोठा दिलासा मिळाला आहे। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आणि उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई राबवण्यात आली। यामुळे नागपूरच्या नागरिकांमध्ये सुरक्षेचा विश्वास निर्माण झाला असून अन्य फरार आरोपींना अटक करण्यासाठी तपास कार्य सुरू आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावीच रिपोर्ट। दिनांक 15/4/2025 रोजी अंबाझरी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 200/2025 कलम 103(1) 3(5) भारतीय न्याय संहिता सहकलम 325 आर्म्स ऍक्ट याच्या अन्वये दाखल झाला होता। त्यामध्ये अविनाश भुसारी सोशा जो हे होता पार्लर होता त्याचे मालक मयत झाले होते आणि त्या गुन्ह्यामध्ये अग्निशस्त्राचा वापर होऊन आरोपी पसार झाले होते। यापूर्वी आम्ही या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना 3 आरोपींना अटक केली होती। त्यांचा गुन्ह्यातला सहभाग निश्चित केला होता आणि त्यानंतर त्या आरोपीच्या सखोल तपासणीनंतर आम्हाला आणखीन काही आरोपी जे होते ज्यांचा सहभाग या गुन्ह्यामध्ये आहे असे काही आरोपी निष्पन्न झाले होते। त्याच्यामध्ये शैलेश उर्फ बंटी विनोद हिरणवार, अंकित उर्फ बाबू धीरज हिरणवार, आदर्श उर्फ गोट्या रत्नाकर वाळके, शिबू राजेश यादव, रोहित उर्फ भिक्कू राजू मिश्राम हे आरोपी निष्पन्न झाले। याशिवाय आणखी आरोपी काही निष्पन्न आहेत। आणखी आरोपींमध्ये राजेश यादव, साहिल उर्फ सोनू शेंद्रे, मोनू उर्फ मोन्या काळसरपे, शेख शाहिद शेख सलीम, राहुल बावणे आणि ऋतिक हिरणवार इतक्या आरोपींचा आम्हाला प्रथमदर्शनी सहभाग असल्याचं त्या ठिकाणी ज्ञात झालं या तपासांती। त्याच्यापैकी आम्ही हे 5 जे आरोपी होते ते सध्या आम्ही रात्री काल अरेस्ट केलेले आहेत। या 5 आरोपींच्या संदर्भात यांचं ज्यावेळेस आम्ही डिटेल इंट्रोगेशन केलं त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की आरोपी गुन्हा घडल्यानंतर इथून भंडारा येथे या ठिकाणी गेले। भंडारा येथे रेल्वे स्टेशनवर त्यांनी 2 गाड्या त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर अबॅन्डन सोडून दिल्या। तिथून हे आरोपी डोंगरगाव